जालन्यात शेतात भयंकर प्रकार. सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर पाडून. पुढे घडलेला प्रकार ऐकून पायाखालची जमीन सरकेल. विश्वास बसेना झाला. जालना जिल्ह्यातील एका शांत भागात हा सगळा प्रकार घडला. सकाळची वेळ होती. रोजच्या प्रमाणे गावातली कामं सुरू होती. कुणी जनावरांना चारा घालत होतं, कुणी शेताच्या कामासाठी निघालं होतं. वातावरण अगदी नेहमीसारखंच होतं. पण काही तासांनी जे समोर आलं त्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आणला. त्या दिवशी एक विवाहित महिला घरची कामं आटोपून शेताच्या दिशेने निघाली होती. गावाकडच्या आयुष्यात शेत म्हणजे रोजचं काम. कधी पाणी पाहणं, कधी जनावरांसाठी चारा आणणं, कधी एखादं काम पूर्ण करायला जाणं. त्या दिवशीही ती तशीच शेतात गेली होती. तिला कल्पनाही नव्हती की त्या ठिकाणी तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडणार आहे. शेतात त्यावेळी फारशी वर्दळ नव्हती. आसपास शांतता होती. झाडांच्या सावल्या, मोकळं मैदान आणि अधूनमधून वाहणारा वारा. अशा शांत वातावरणात ती आपल्या कामात गुंतली होती. पण कुणीतरी दुरून तिच्याकडे लक्ष ठेवून होतं हे तिला अजिबात जाणवलं नव्हतं. हळूहळू वेळ पुढे जात होता. ती आपलं काम करत होती, पण त्यावेळी कुणीतरी तिच्या मागोमाग शेतात येत असल्याची चाहूल लागली. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित गावातला कुणीतरी असेल, कारण गावात एकमेकांच्या शेतात जाणं काही नवीन नव्हतं. मात्र काही क्षणांनी तिला जाणवलं की परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. तिच्या मागे उभा असलेला माणूस काहीतरी वेगळ्या हेतूने आला आहे. त्या व्यक्तीच्या हालचालींनी तिला अस्वस्थ वाटू लागलं, पण पुढे काय होणार आहे याची कल्पना तिला नव्हती. ती काही समजून जाण्याआधीच अचानक त्या व्यक्तीने तिच्या मागून येत तिला घट्ट मिठी मारली. हा सगळा प्रकार इतक्या अचानक घडला की काही क्षण ती पूर्णपणे गोंधळून गेली की तिच्या लक्षातच आलं नाही की नेमकं काय होत आहे. त्या क्षणी तिने मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, कारण तिच्या मागे उभा असलेला माणूस तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी नव्हता. उलट तो तिच्या नात्यातीलच एक व्यक्ती होता. त्याने तिच्या कानाजवळ येत काही शब्द उच्चारले. त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. परिस्थिती आता गंभीर होत चालली होती. ती स्वतःला त्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण समोरचा माणूस थांबायला तयार नव्हता. त्याची वागणूक अधिकच आक्रमक होत चालली होती. त्या शांत शेतात आता एक भीतीदायक प्रसंग उभा राहिला होता. आसपास मदतीला कोणीच नव्हतं. ती जोराने त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या मनात एकच विचार होता, इथून कसंही करून बाहेर पडायचं, कारण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं तिला स्पष्ट जाणवत होतं. पण पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने तिला जोराने खाली पाडलं. ती जमिनीवर कोसळली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती काही क्षण पूर्णपणे हादरली. त्यावेळी त्या व्यक्तीने तिच्याशी अत्यंत लज्जास्पद वर्तन केलं. त्या शांत शेतात घडणारा हा प्रकार कोणालाही दिसत नव्हता, पण ती मात्र पूर्ण ताकदीने त्याला विरोध करत होती. तिने जोरजोराने ओरडण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी ती झटत होती. तिच्या मनात त्यावेळी राग आणि असहाय्यता सगळं एकत्र आलं होतं. काही वेळाने तिने धाडस करून स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं. ती तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण समोरचा माणूस अजूनही थांबला नव्हता. तिने पळ काढताच त्याने जमिनीवर पडलेला लाकडी दांडा उचलला आणि तिच्या दिशेने फेकला. त्या दांड्याचा जोरदार आघात तिच्या हाताला बसला, त्यामुळे ती जखमी झाली. तरीही ती थांबली नाही. जखमी अवस्थेतही ती शक्य तितक्या वेगाने दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात एकच गोष्ट होती की या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर पडायचं. त्या घटनेनंतर काही वेळाने तो माणूस तिथून पळून गेला. शेतात पुन्हा शांतता पसरली, पण त्या शांततेच्या मागे एक भयानक प्रसंग दडलेला होता. घाबरलेली आणि जखमी अवस्थेतील ती महिला थेट गावाकडे परतली. काही वेळाने तिने धाडस करून पोलीस ठाण्याचा रस्ता धरला, कारण घडलेला प्रकार लपवणं आता तिला शक्य नव्हतं. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तिने संपूर्ण घटना सांगितली. सुरुवातीला पोलिसांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला, कारण आरोपी हा तिच्याच नात्यातील व्यक्ती असल्याचं समोर आलं. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला. पोलिसांना समजलं की आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे, त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं. या घटनेची माहिती, बातमी आणि आसपासच्या गावात आणि आसपासच्या भागात पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली, कारण नात्यांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजात असा प्रकार घडणं लोकांना धक्कादायक वाटत होतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्रकार कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून नव्हता, तर नात्यातीलच चुलत सासऱ्याने सुनेसोबत असा संतापजनक प्रकार केल्याचा आरोप समोर आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र जालन्यात घडलेल्या या घटनेने एकच प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा केला, जेव्हा घरातीलच नाती सुरक्षित राहिली नाहीत, तेव्हा विश्वास ठेवायचा तरी कोणावर?